नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण CTET 7 जुलै 2024चा जो पेपर आहे त्याच्यापैकी पेपर क्रमांक 2. आता या पेपर क्रमांक 2 मधील मराठी भाषा पुरवणी ही जी आहे याच्यामध्ये भाषा 1 हा एक सेट आणि भाषा 2 ज्यांनी मराठी भाषेचा किंवा मराठीची निवड भाषा 1 म्हणून निवडलेली आहे त्यांनी 91 ते 120 आणि ज्यांनी मराठी भाषा 2 म्हणून त्याची निवड केलेली आहे त्यांनी 121 ते 150 या नंबरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. काल बघा मी 11:15च्या दरम्यान तुम्हाला 7 जुलै 2024चाच पेपर क्रमांक 1 या पेपरमधील मराठी भाषेचे जे क्वेश्चन होते तो डिस्कस केलेला व्हिडिओ काल मी 11:15च्या सुमारास अपलोड केला होता. कारण बघा तर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन ते करण्यासाठी उशीर झाल्यामुळे आपला व्हिडिओ थोडासा लेट झाला. तर तो पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या. हा आपला 4था व्हिडिओ आहे बघा. आणि याच्या आधी आपण काय काय कव्हर केलेलं आहे. डिसेंबर 2024 पेपर 2 मधील मराठी भाषेचे क्वेश्चन, त्याचबरोबर डिसेंबर 2024 मधील पेपर 1चे मराठी भाषेचे क्वेश्चन, असे टोटल बघा 120 क्वेश्चन. त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये 7 जुलै 2024 मधील पेपर क्रमांक 2चे मराठी भाषेचे 60 क्वेश्चन आणि आजच्या व्हिडिओमध्ये 7 जुलै 2024चे पेपर क्रमांक 2. कालच्या व्हिडिओमध्ये पेपर 1, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 डिस्कस करत आहोत. असे आपण टोटल किती कव्हर केलेत बघा आतापर्यंत 4 व्हिडिओच्या माध्यमातून. जवळ 240 क्वेश्चन आपण काय केलेले आहेत तर 240 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. आणि हे खूप झाले बघा. आणखीन ही शक्यतो जवळजवळ एक 10 तरी क्वेश्चन पेपर तुमच्यापर्यंत मराठी भाषेचे आणण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि तुमचा आणखीन असा सपोर्ट भेटला तर हिंदीचे असतील, पुन्हा SSTचे असतील तर मी PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन बघा. आणि जर तुमची इच्छा असेल तर आपण काय करणार आहोत, लाईव्ह घेणार आहोत आज रात्री 10 वाजता. आणि त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये जे जे व्याकरण विचारलेलं आहे, मग त्याच्यामध्ये अव्यय आहे, विशेषणाचे प्रकार विचारलेले आहेत, संयुक्त क्रियापदावर प्रश्न आलेले आहेत, पुन्हा नाम सर्वनाम हे फक्त बेसिक ओळखायला आपल्याला सांगितलेलं होतं. तर ते प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत किंवा तो व्याकरणाचा तितकाच भाग प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण काय करणार आहोत तर कव्हर करणार आहोत. जर व्हिडिओ घेणार असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन शेड्यूल करून ठेवीन बघा व्हिडिओ. तुम्ही 10 वाजता नक्की व्हिडिओ पहा. जर तुम्हाला तुम्ही आधी काय करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत त्याची लिंक पोहोचवा, जेणेकरून जरी लाईव्ह व्हिडिओ मी शेड्यूल करून ठेवला तर त्याची लिंक तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर सुरू करूया बघा. पहिला प्रश्न आहे. आता 91 ते इथं सूचना दिलेली असते. प्रत्येक पेपरला मी सांगण्याचा उद्देश बघा, इतकं सर्व सांगून ही जे नवीन आहेत किंवा पहिल्यांदा CTET देतात त्यांचा गोंधळ होतो. तर भाषा 1 म्हणून तुम्ही मराठी निवडली असेल तर तुम्ही 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 91 ते 120. आणि ज्यांनी मराठी भाषा 2 म्हणून निवडलेले आहे त्यांनी 121 पासून 150 पर्यंतचे क्वेश्चन काय करायचे असतात, सॉल्व्ह करायचे असतात. आता बघा नेहमीप्रमाणे आता इथं पुन्हा आहे प्रश्न क्रमांक 91 ते 120 भाषा 1 वर आधारित आहेत. आता याच्यामध्ये बघा उतारा आहे आणि या उतार्यामध्ये 91 ते 99 आपण पेपर 2 सोडवत आहोत आणि 91 ते 99 हे प्रश्न आपल्याला या उतार्यावर आधारित असणार आहेत. 9 प्रश्न आहेत बघा. तर कंपास पेटी आज खूप खुश होती, तिला छान नटवलं होतं ना मुग्धाने. महत्त्वाचं म्हणजे तिनं तिच्यातला सगळा निरुपयोगी कागदांचा पसारा काढून टाकला होता. नवीन पेन, नुकतंच टोक काढलेली पेन्सिल, वेष्टनात लपेटलेला नवा खोड रबर, नवा कोरा धारदार शार्पनर, अशा सगळ्या नवनव्या वस्तूंनी सजलेली कंपास पेटी आपणच परत परत आपलं रुपडं निरखत होती. मुग्धा काय नी किती वस्तूंची अडगळ करते नेहमी माझ्यामध्ये, असं तिला सारखं वाटत होतं. काय काय भरून ठेवते ती, कसले कसले स्टिकर्स, पेन्सिलचा कचरा, कागदाच्या तुकड्यांनी बरंच काही. पण उद्या मुग्धाची 10वीची परीक्षा सुरू होते, त्यामुळे परीक्षेच्या आधी तिनं कंपास पेटीचं रूपच पालटून टाकलं होतं. आज तिला स्वच्छ नीटनेटकी केली होती. ती स्वतः रूप निरखत असतानाच मुग्धानं तिला सॅकमध्ये ठेवलं. सॅकमध्ये गेल्यावर तिला एकदम प्रशस्त बंगल्यामध्येच गेल्यासारखं वाटलं. नेहमी पुस्तकं, वह्या, रंगपेटी, पट्टी, कागदाच्या गुंडाळ्या यांच्या बरोबर राहायचं म्हणजे तिचा जीव घुसमटून जात होता अगदी. पण कंपास पेटीला जास्त काळजी वाटत होती ती मुग्धाच्या आईची. 10वीची परीक्षा मुग्धाची आणि तिच्यापेक्षा काळजी आईला. जणू काही आईचीच परीक्षा होती.
आई तर सतत अस्वस्थ होती. माझ्या मनूला परीक्षा द्यायला जमेल ना? 10वीची परीक्षा कठीण तर असणार नाही? असे एक ना एक अनेक प्रश्न आईच्या मनात येत होते आणि आईला त्यामुळे खूप ताण आला होता. आईला ताण आला तसा तो मुग्धालाही आला होता. तिनं तसं आपली मैत्रीण राहीला बोलूनही दाखवलं. त्यावर राहीनं तिला एक सुंदर गोष्ट सांगितली. ती म्हणाली, आपण मागे सहलीला गेलो तेव्हा एका गावात बसमधून उतरलो, आठवतंय ना तुला? हो तर आठवतं ना. मग आपण चालत चालत एका टेकडीच्या दिशेने गेलो. टेकडी चढताना जरा अवघड गेलं, पण टेकडीवर पोहोचल्यावर पुन्हा एक सुंदर रस्ता दिसू लागला आणि आपला पुढचा प्रवास सुरू झाला. हो, राही पुढे म्हणाली, मला तरी 10वीची परीक्षा तशीच वाटते. खरं तर ती इतर परीक्षांसारखीच असते, पण थोडीशी वेगळी. म्हणजे ती पूर्ण वर्षांच्या अभ्यासक्रमावर असते. ती दुसऱ्या शाळेत जाऊन द्यावी लागते. परीक्षक वेगळे असतात, पण ती चांगल्या प्रकारे दिली. व्यवस्थित उत्तीर्ण झालो तर त्या टेकडीवरून जसा आपल्याला सुंदर रस्ता दिसला तसा दिसू शकतो. कंपास पेटी जरी सहलीला गेली नव्हती तरी राही जे सांगत होती ते चित्र तिच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभं राहिलं. कंपास पेटी, त्यावर विचार करत असतानाच मुग्धा म्हणाली, हो ग, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. अजून एक सुचतंय मला, सांगू का? राहीनं होकार दिल्यावर मुग्धा म्हणाली, आपल्या वर्गातले काही जण त्या टेकडीवर स्वतःहून थांबले. ते पुढे आलेच नाहीत. त्यांनी तिथे साफसफाई केली, झाडं लावली, झाडावर चढायला शिकले. काही थोड्या वेळासाठी थांबले तर काहींनी पुढे जाताना मार्ग बदलले. तसंच असतं ना 10वीच्या परीक्षेचं? यावर टाळी देत दोघीही हसल्या होत्या आणि तेव्हापासून मुग्धाच्या मनावरचा 10वीच्या परीक्षेचा ताण निघून गेला. बघा, मुग्धा या मुलगीबद्दल या उतार्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. याच्यामध्ये कॅरेक्टर बघा, मुग्धा आहे, मुग्धाची मैत्रीण राही आहे, त्याचबरोबर आई, मुग्धाची जी आई आहे तिचं पण थोडंसं पात्र रंगवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे कंपास पेटी आणि त्यांच्याशी संबंधित. आणि पूर्ण उतारा बघा तर मुग्धाशी संबंधित अवतीभोवतीचं तिच्या माहिती सांगितलेली आहे. तिच्या आईचे विचार सांगितलेले आहेत. तिचं राहीचं बोलणं सांगितलेलं आहे. मुग्धाची कंपास पेटी याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणखीन काय सांगितलेलं आहे? मुग्धाची 10वीची परीक्षा या सर्व गोष्टींचा याच्यावर उल्लेख आढळतो आणि याच्यावर आधारित हा उतारा आहे. आता आपण काय करूया, एक एक प्रश्न सॉल्व करूया. तुम्हाला बघा या पेपरची PDF मी हायलाईट करून हवं तर मी विदाऊट हायलाईट पण टाकलेले आहेत आणि मुख्य पेपर पण टाकलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. म्हणजे मराठीची वेगळी पुरवणी टाकलेली आहे आणि मुख्य ज्याच्यामध्ये तुमचं EVS आहे, गणित आहे, बालमानसशास्त्र आहे, त्याच्यामध्ये हिंदी आहे बघा. तर हे सर्व मेन पेपर म्हणून एक असतो, तर तो एक पेपर आणि त्या पेपरची मराठीची पुरवणी हे सर्व मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. त्याचबरोबर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला हायलाईट केलेली या पण मराठी पुरवणीची PDF मिळेल. तुम्हाला हवं असेल तर बघा आपल्या डिस्क्रिप्शन खाली जो आपला या यूट्यूब व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये टेलिग्राम ग्रुपची चॅनलची तुम्हाला लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही काय करा, आपलं चॅनल जॉईन करा, जेणेकरून महत्त्वाच्या PDF असतील, पेपरच्या असतील, NCERT बुकच्या असतील तर त्या तुम्हाला तिथून डाउनलोड करता येतील किंवा वाचता येतील. तर बघा एक एक प्रश्न सॉल्व करू. 91 नंबरचा प्रश्न बघा, 10वी परीक्षा अधोरेखित शब्द ओळखा. 10वी काय आहे? गुणविशेषण आहे, गणनावाचक संख्या विशेषण आहे, क्रमवाचक संख्या विशेषण आहे, अव्ययसाधित विशेषण आहे. आता इथं बघा 10वी, तर इथं काय दिलेलं आहे? गुण सांगितलंय का आपल्याला? हे काय आहे बघा, 10वी परीक्षा. परीक्षेची बद्दल माहिती सांगणारा शब्द काय असतो? विशेषण असतो. पुन्हा विशेषणाचा पोट प्रकार विचारलेला आहे आपल्याला. आता आपण एवढे किती सेट कव्हर केले बघा, जवळजवळ 6 सेट आपले होत आहेत आज. तर या 6 सेटमध्ये तुम्हाला त्याच भागावर म्हणजे इथं बघा विशेषण विचारलेलं आहे किंवा एकतर विशेषण किंवा विशेषणाचे प्रकार विचारलेले दिसतील किंवा व्याकरणात काय काय बघितलं बघा, या पूर्ण 6 सेटमध्ये आपण एकतर विशेषण किंवा विशेषणाचे प्रकार ओळखा. त्याच्यानंतर काय काय अजून आणखीन काय काय पाहिलं आपण? क्रियापद, त्याच्यामध्ये पण काय कोणतं क्रियापद? संयुक्त क्रियापदावरच तुम्हाला 2-3 पेपरमध्ये प्रश्न दिसतील. संयुक्त क्रियापद, त्याच्यानंतर क्रियापद आणि क्रियापदापैकी संयुक्त क्रियापद जे आहे तर त्याच्यावर तुम्हाला काय आहेत तर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले दिसतील. आणखीन कशावर प्रश्न आहेत बघा, समानार्थी शब्द आहेत, त्याच्यानंतर
विशेषण ओळखा, नाम ओळखा असे साधे बेसिक प्रश्न तुम्हाला उतार्यावर आधारित ग्रामर या टॉपिकवर विचारलेले आहेत. त्यामुळे तितकंच तुम्ही करायचं आहे बघा. अगदी डीप तुम्हाला TET सारखा व्याकरणाचा अभ्यास इथं करणे अपेक्षित नाही. आणि हे पण बघा आपण शक्यतो लाईव्ह घेऊ आणि मराठीचा जो ग्रामरचा पार्ट आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि तो ग्रामरचा पार्ट पण घेईन आणि त्याच्यावर आधारित अगदी चांगल्या लेवलचे क्वेश्चन घेईन, जेणेकरून तुमचा ग्रामरचा एकही प्रश्न चुकणार नाही. आता 10वी आहे बघा. काय आहे? गुणविशेषण येईल का? नाही. गणनावाचक येईल का? नाही. अव्ययसाधित पण येणार नाही. क्रमवाचक विशेषण 8वा 9वा 10वा 11वा ज्यावेळी क्रम सांगितला जातो तसं बघा 10वी परीक्षा म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण. 92 नंबरचा प्रश्न आहे. कंपास पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होती? आई, मुग्धा, राही आणि 10वीची परीक्षा. तर इथं आहे बघा, कंपास पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होती? आईला. कारण का? तर मुग्धापेक्षा 10वीच्या परीक्षेचं टेन्शन कोणी जास्त घेतलं होतं? तिच्या आईने. त्यामुळे कंपास पेटीला तिच्या आईबद्दल जास्त काळजी वाटत होती. ऑप्शन क्रमांक 1. 93 नंबरचा प्रश्न. निरखणे या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय ओळखा. आता निरखणेचा समानार्थी शब्द नसलेला म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा आहे. पारखणे, न्याहाळणे, बारकाईने पाहणे आणि निरपेक्ष. तर बघा इथं काय येईल बघा, पारखणे, न्याहाळणे आणि बारकाईने पाहणे तिन्हीचा किंवा या चारही शब्दांचा अर्थ एकच. निरखणेचेच पारखणे, न्याहाळणे, बारकाईने पाहणे हे तिन्ही काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. निरपेक्ष हा वेगळ्याच अर्थाचा शब्द आहे. त्याचा आणि या निरखणेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपला अचूक उत्तर आहे. नेक्स्ट बघा 94 नंबरचा प्रश्न. सजवलेल्या कंपासपेटीत नसलेला घटक कागदाचे तुकडे, धारदार शार्पनर, टोक काढलेली पेन्सिल आणि खोड रबर. तर इथं काय आहे बघा, कागदाचे तुकडे. ऑप्शन क्रमांक 1. सजवलेल्या कंपासपेटीत नसलेला घटक धारदार शार्पनर होता, खोड रबर होता, टोक काढलेली पेन्सिल होती, कागदाचे तुकडे नव्हते. सजवलेल्या, आता बघा तुम्हाला उत्तरामध्ये तुम्ही उतारा वाचला तर कंपास पेटीमध्ये मुग्धाचे सर्व काय काय असायचं, तिनं कचरा वगैरे भरलेला असायचं बघा. विनाकारण गोष्टी त्या कंपास पेटीमध्ये ठेवलेल्या असायच्या. पण सजवलेल्या कंपास पेटीत विचारलेलं आहे, त्यामुळे सजवलेल्या कंपास पेटीत कागदाचे तुकडे असतील का? नाही. ऑप्शन क्रमांक 1. 95 नंबरचा बघा. कोणाच्या सानिध्यात कंपास पेटीचा जीव गुदमरत असे? चुकीचा पर्याय शोधा. पुस्तक, रंगपेटी, सॅक, कागदाच्या गुंडाळ्या. तर इथं काय आहे बघा, सॅकच्या सानिध्यात कंपास पेटीचा जीव गुदमरत असते. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 96 नंबरचा प्रश्न. 10वीच्या परीक्षेबाबत राहीने कोणती गोष्ट सांगितली नव्हती? राही कोण होती? मुग्धाची मैत्रीण होती. तिने कोणती गोष्ट सांगितली नव्हती बघा? ती पूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर असते, ती आपल्याच शाळेत द्यावी लागते, परीक्षक वेगळे असतात, ती इतर परीक्षांसारखीच असते. आता इथं काय आहे बघा, राहीचं आणि जे मुग्धाचं संभाषण आहे त्याच्यामध्ये बघा तिनं काय सांगितलं होतं की 10वीची परीक्षा देण्यासाठी वेगळ्या शाळेत जावं लागतं, त्यामुळे त्याच किंवा आपल्याच शाळेत द्यावे लागते हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2. 97 नंबरचा प्रश्न. मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं? राहीशी चर्चा केल्यामुळे, डोंगरावर चढल्यामुळे, व्यवस्थित कंपास पेटी लावल्यामुळे, नेटकी स्वच्छता केल्यामुळे. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, राहीशी चर्चा केल्यामुळे काय झालं तर मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं. आता बघा हे जे उत्तर मी तुम्हाला सांगत आहे हे अगदी 2 वेळा मी काय केलेले आहेत, तर 2 वेळा मी चेक करून मी तुमच्या पुढे ही उत्तरं देत आहे. त्यामुळे बघा एखादा पण प्रश्न पूर्ण केअरफुली, कारण एका व्हिडिओमध्ये बघा 111. आता इथं काय होतं बघा, तुम्ही ज्यावेळी प्रश्न पुरवणी दिली जाते त्यावेळी तुम्हाला आन्सर की ज्यावेळी येते त्या आन्सर कीमध्ये तुम्हाला A, Z, B, D अशा प्रकारचं दिसेल बघा. 66 नंबरचं उत्तर B. तर या बीचा अर्थ काय असतो तर 1 किंवा 3. त्याच्यानंतर बघा एचा काय अर्थ असतो की 1 किंवा 2 यापैकी 1 बरोबर. बीचा 1 किंवा 3 यापैकी 1 बरोबर. त्याच्यानंतर सीचा अर्थ काय असतो तर 1 किंवा 4 यापैकी 1 बरोबर. असं हे तुम्हाला पाहिजे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे आन्सर की मी दिलेले आहे. आन्सर की पाहू शकता. तुम्हाला त्या उत्तरांच्या खाली हे असं दिसेल बघा, जिथं जिथं बी असेल आणि किंवा झेड असेल तर सर्व पर्याय बरोबर असतात, म्हणजे ऑल बरोबर असतात. त्यामुळे तुम्हाला उत्तर चुकीची वाटत असतील. पण पुन्हा एकदा मी चेक करते बघा पहिल्या पेपरमधील आणखीन
पण त्याचे जे उत्तर आहेत ते मी अगदी पेपर मग PDF देताना अगदी व्यवस्थित जे चुकीचं आहे ते व्यवस्थित करून दिलेलं आहे बघा. त्यामुळं आता हे त्याच्यानंतर मी जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये मी 2-2, 3-3 वेळा स्वतः व्हेरीफाय केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तरं सांगत आहे. त्यामुळे निर्धास्त राहा. आता आजच्या व्हिडिओला किंवा मागच्या दोन्ही व्हिडिओला प्रश्न चुकण्याची शक्यता अगदी 99 मी 99 सांगत आहे बघा. तर इतकी चुकण्याची शक्यता कमी आहे. तर बघा 98 नंबरचा प्रश्न, एकवचन अनेकवचन शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. वचन आणि अनेकवचन याच्यावर पण प्रश्न तुम्हाला सारखा सारखा विचारला जातो, त्यामुळे हा पण टॉपिक चांगला करायचा. पेटी पेट्या, टेकडी टेकड्या, पेन्सिल पेन्सिल्या आणि वही वह्या. तर बघा एकवचन आणि अनेकवचन. पेन्सिल पेन्सिली, पेन्सिल्या म्हणतो का आपण? नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. किंवा पेन्सिल असं पण म्हणत नाही आपण, पेन्सिलला पेन्सिलच म्हणतो बघा. एक असेल तरी पण पेन्सिलच म्हणतो आणि 10 असेल तरी पण काय म्हणतो? पेन्सिलच असं म्हणतो. पेन्सिली पण म्हणत नाही, पेन्सिल असाच शब्दप्रयोग करत असतो आपण. त्यामुळे अनेकवचन करताना पेन्सिल या शब्दामध्ये कोणताही चेंज होत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. 99 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी विशेष नाम असलेला पर्याय शोधा. विशेष नाम, नामाबद्दल विशेष माहिती किंवा नाही, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. आता आपल्याला नामाचा पोट प्रकार विचारलेला आहे. विशेष नाम, विशेष म्हणजे काय बघा, एका ठराविक व्यक्तीला, वस्तूला जे नाव दिलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं? विशेष नाम म्हटलं जातं. बघा टेकडी, रस्ता, पसारा, राही. मुलगी किंवा मुली सर्वांसाठी आपण मुलगी किंवा मुली म्हणतो, पण त्या एका स्पेसिफिक मुलीचं नाव काय आहे? राही. त्यामुळे विशेष नाम ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा पेपर 1 मध्ये तुम्हाला एक उतारा असतो, एक कविता असते. म्हणजे भाषा 1 म्हणून जर तुम्ही मराठी निवडली असेल तर आत्तापर्यंतच्या आपल्या ऑब्झर्वेशननुसार बघा, किंवा असंच असतं पेपर पॅटर्न, एक उतारा असतो, एक कविता असते. एक उतारा आणि एक कविता. कशामध्ये? तर भाषा 1 मधील मराठीमध्ये. आणि भाषा 2 मध्ये बघा कवितेचा समावेश नसतो, तर तिथं काय असते? तुम्हाला 2 उतारे असतात. 2 उतारे असतात. तर इथं बघा कविता वाचून घेऊ. 100 ते 105 5 प्रश्न आहेत कवितेवर टोटल. झुळूझुळू आहे नदीचे पाणी, आलंय कुठून सांगेल का कोणी? डोंगर दऱ्यात झालाय उगम, खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम. वाटेत भेटती गावे शेजारी, गरज भागवी त्यांची सारी. रानावनात झाडे अन वेली, तृषार्तांना तीच असे वाली. का होते तिची दुर्दशा, पुढे गृहीत धरती बिचारीला सगळे. केर कचरा आणि सांडपाणी, जलप्रदूषण हे केले तुम्ही आम्ही. जीवनदायिनी ही आपली, अवकळा सारी तिला आणली. वेळीच मानवा हो जागा, ठेव शुद्ध रे तू सरिता. आता सरिता म्हणजेच काय होतं बघा? नदी. आणि त्या नदीला अशुद्ध केल्याबद्दल इथं माहिती सांगितलेली आहे. आणि काय संदेश दिलेला आहे की माणसाला नदीचं आपण काय केलं पाहिजे? स्वच्छता राखली पाहिजे. आणि नदीचं जे वाहनाचं गुणधर्म आहे किंवा नदीबद्दल माहिती ओव्हरऑल पूर्ण कवितेमधून कवीने चांगल्या प्रकारे वर्णन केलेली आहे. नेक्स्ट बघा, आता आपण काय करायचे आहेत? प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 5 प्रश्न आहेत त्याच्यावर. कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये? बघा अवकळा का आली, प्रदूषण कसे झाले, कोणी गृहीत धरावे, नदीचे पाणी कुठून आले? तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, नदीचे पाणी कुठून आले याचा उलगडा कवीला होत नाही आहे. 101 नंबरचा प्रश्न, आपण नदीला अवकळा आणली असे कवीला का वाटते? त्याला नेमके काय सुचवायचे आहे? दुर्दशा केली, शुद्धीकरण केले, जीवनदायींनी ठरवले, तृषार्त केले. आता इथं बघा का वाटत आहे असे कवीला की आपण नदीला अवकळा आणलेली आहे? तर नदीची दुर्दशा केल्यामुळे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 102 नंबरचा प्रश्न बघा, नदी शब्दाचा पर्यायवाची शब्द शोधा. सरकी, सरासरी, भगवी. हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत बघा. तर नदी म्हणजेच सरिता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 103 नंबरचा प्रश्न, दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह नेमका कसा असतो? संत वाहणारा, वेगवान, तुंबलेला आणि खळाळणारा. तर 103 नंबरचं जे उत्तर आहे बघा, तर दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह कसा असतो? खळाळणारा. 104 नंबरचा प्रश्न, कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो? डोंगरदऱ्यांसाठी, वृक्षवेलींसाठी, तहानलेल्यांसाठी, अवकळा आणणाऱ्यासाठी. तर कवी नदीचा वाली असा उल्लेख कशासाठी कुणासाठी करतो? तर तहानलेल्या लोकांसाठी, तहानलेल्यांसाठी. ऑप्शन क्रमांक 3. 105 नंबरचा प्रश्न, नदी आपल्या प्रवासात कोणत्या गरजा भागवते? गावांच्या, दऱ्यांच्या, सांडपाण्याच्या आणि जलप्रदूषणाच्या.
तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा गावांच्या. सांडपाण्याच्या नाही, दऱ्यांच्या नाही, जलप्रदूषणाच्या नाही, तर गावांच्या किंवा गावातील लोकांच्या गरजा भागवते. 106 नंबरचा प्रश्न. आता इथं आपले उतारा आणि कवितेवरचे प्रश्न संपलेले आहेत. 106 पासून 120 पर्यंतचे प्रश्न आहेत ते मराठी अध्यापन शास्त्रावर आधारित असणार आहेत बघा. 106 नंबरचा प्रश्न. चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधन सामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे. बघा, चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधन सामग्री यांच्यावर पडणारा प्रभाव म्हणजे काय? तर साधन सामग्री प्रभाव, त्याच्यानंतर वॉशबॅक प्रभाव, वर्ग प्रभाव आणि प्रबलीकरण. याचं जे अचूक उत्तर आहे बघा वॉशबॅक प्रभाव. त्याला वॉशबॅक प्रभाव असंच म्हटलं जातं आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये हाच शब्दप्रयोग आहे. तर चाचण्या आणि मूल्यमापन या दोन्हीचा शिक्षक आणि विद्यार्थी सामग्रीवर जो पडणारा प्रभाव आहे याला काय म्हटलं जातं? वॉशबॅक प्रभाव. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 107 नंबरचा प्रश्न. शाळांनी मिश्र द्वैभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते, द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकविण्यास प्राधान्य देते, मुलाच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही, प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते. आता इथं बघा, तर इथं काय आहे बघा, हे जे 3 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय. मुलाच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही, निगेटिव्ह आहे, कट झाला. प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते, निगेटिव्ह वाक्य आहेत, त्यामुळे हे दोन्ही कट झाले बघा. याच्या आता दोन्हीमध्ये वाचून घेऊ आपण. 1 आणि 2. मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते, द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकविण्यास प्राधान्य देते. आता इथे इंग्रजीचा कुठं उल्लेख आढळतो का आपल्याला प्रश्नामध्ये? नाही, त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 2 गेला. इथं बघा ऑप्शन क्रमांक 1 मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते, हे आपलं ऑप्शन काय आहे? एकदम बरोबर आहे. 108 नंबरचा प्रश्न. स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना टिंबटिंब म्हणतात. स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना टिंबटिंब म्हणतात. कविता, स्वन, छंद आणि व्यावहारिक याचं जे अचूक उत्तर आहे बघा, यांना काय म्हटलं जातं? तर छंद म्हटलं जातं. त्याच्यानंतर 109 नंबरचा प्रश्न. भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? भाषेच्या संबंधात योग्य नसणारे विधान. भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे. 1, 2 भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीप्रमाणे 22 भाषा आहेत. 3 संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा आहे. आणि 4 हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे. आता इथं बघा ऑप्शन क्रमांक 3 जाणवेल तर पुराणामध्ये संस्कृतचा उल्लेख आढळतो आपल्याला, किंवा पौराणिक जे ग्रंथ आहेत किंवा जे साहित्य आहे ते संस्कृतमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा आहे का? तर पौराणिक भाषा आहे. ऑप्शन क्रमांक 3. आपल्याला काय होतं? भाषेशी संबंधित चुकीचं विधान. तर संस्कृत आधुनिक भाषा नसून काय आहे? पौराणिक भाषा आहे किंवा जुनी भाषा आहे. नेक्स्ट बघा 110 नंबरचा प्रश्न. भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने शिकणे म्हणजे टिंबटिंब. सहभागी शिक्षण, स्पर्धा आणि वैमनस्य, भाषा, खेळ आणि मार्गदर्शन आणि समुपदेशन. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर स्पर्धा वैमनस्य तर पहिला कट होईल, भाषा खेळ पण येणार नाही आणि मार्गदर्शन समुपदेशन पण येणार नाही. परत एकदा प्रश्न बघा. भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. आता गटागटात ते सहभागी होऊन जाहिरात सादर करतात, त्यामुळं काय येईल? ऑप्शन क्रमांक 1 सहभागी शिक्षण. 111 नंबरचा प्रश्न. शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियतकार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे? रेस्टॉरंटमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दावलींची ओळख करण्यासाठी शिक्षिका काय करत आहे? एक कार्य देत आहे. याचं उद्दिष्ट विचारलेलं आहे. विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांची ओळख करून देणे. 2 त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे. 3 एक प्रवास स्थानाविषयीचा मजकूर सांगणे. आणि 4 आहे कल्पक चिंतन विकसित करणे. याचं जे अचूक उत्तर आहे बघा 1 विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांची ओळख करून देणे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 112 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा, मग ती मौखिक असो किंवा अमौखिक, सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते? बघा पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा, मग ती मौखिक असो किंवा अमौखिक, सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते? व्यवहारवादी, वर्तनवादी, ज्ञानात्मक आणि अन्योन्य क्रियावादी. याचा अचूक उत्तर आहे बघा वर्तनवादी.
त्याच्यानंतर 113 नंबरचा प्रश्न, कथेचे स्थान आणि काळ किंवा वेळ यांना टिंबटिंब म्हणतात. आशय, नेपथ्य, संविधानक आणि उत्कर्ष बिंदू याला काय म्हटलं जातं बघा, नेपथ्य, सेटिंग म्हटलं जातं. कथेचे स्थान आणि काळ आणि वेळ याला काय म्हटलं जातं, नेपथ्य असं म्हटलं जातं. 114 नंबरचा प्रश्न, भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते, तुमच्यापैकी एकेकानं क्रेता, घर विकणारा, भवन स्वामी आणि भाडेकरू भूमिका करायच्या. इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगणे या उपक्रमाला काय म्हणता येईल? भूमिका अभिनय, नाटक, अभिनय वर्ग आणि मार्गदर्शन. तर याला काय म्हणता येईल बघा, भूमिका अभिनय. त्याच्यानंतर 115 नंबरचा प्रश्न, एक भाषा शिक्षिका 5वी इयत्तेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र, मेनू कार्ड आणि ट्रेनची तिकिटे शिकविण्यासाठी आणते. मुलांनी शिकावे यासाठी ती काय करते, तर शिक्षण अधिक वास्तव उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते. ती विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्यांनी जीवनसदृश्य परिस्थितीत इंग्रजी शिकावे असे तिला वाटते. आणि 4 आहे, ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते. याचा अचूक उत्तर आहे बघा, इथे इंग्रजीचा कुठं काय उल्लेख आहे का, नाही. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता येणार नाही. तर याच्यामध्ये काय येईल बघा, ती विद्यार्थ्यांना विविध भाषा तर नाही. प्रश्न नीट बघा, एक भाषा शिक्षिका काय करत आहे 5वीच्या इयत्तेमध्ये त्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, त्याच्यामध्ये वर्तमानपत्र आहे, मेनू कार्ड आहे, ट्रेनची तिकिटे आहे, तर शिकविण्यासाठी आणते. तर मुलांनी शिकावे यासाठी ती काय करत आहे, एक शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते आहे. ऑप्शन क्रमांक 1. 116 नंबरचा प्रश्न, ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही? ध्वनिमुद्रण थांबवणे, उच्चारणाला वेग देणे, बोलणाऱ्याचे लिंग आणि बोलणाऱ्यांची संख्या. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा 116 नंबर, ध्वनिमुद्रण थांबवणे. ऑप्शन क्रमांक 1, पोजिंग द रेकॉर्डिंग. ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? ध्वनिमुद्रण थांबवणे. ऑप्शन क्रमांक 1. उच्चारणाचा वेग असेल, लिंग असेल आणि संख्या, या काही गोष्टी काय आहेत तर महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट बघा 117 नंबरचा प्रश्न, भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना टिंबटिंब समजावे हा आहे. काय समजावे हा बहुभाषिकतेचा हेतू आहे? तर संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे, अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत बांधणे, वैविध्यतापूर्ण समाजात एक भाषा धोरणाची रचना करणे, भाषा ओळख आणि संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत. याचा अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे हे शिक्षकांना समजावे हा काय आहे तर बहुभाषिकतेचा हेतू आहे. त्याच्यानंतर बघा 118 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते? ऐकणे व बोलणे, बोलणे व लिहिणे, वाचणे व लिहिणे, ऐकणे व लिहिणे. भाषेचे जे 4 कौशल्य आहेत त्याच्यापैकी ग्रहण कौशल्य विचारलेले आहेत 118 नंबर. तर याचं बघा ऐकणे व बोलणे, बोलणे व लिहिणे, वाचणे व लिहिणे, ऐकणे व लिहिणे. इथं तुम्हाला आन्सर शीटमध्ये झेड हा पर्याय दिसेल. झेड याचा अर्थ होतो सर्व, म्हणजे हे जे दिलेले आहेत तर सर्व पर्याय काय आहेत बरोबर आहेत. 119 नंबरचा प्रश्न, ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो. ध्वनी ऐकणे, ध्वनीचा जसाचा तसा अर्थ लावणे, आशयाचा अनुमान लावणे, विषयाच्या पूर्ण ज्ञानाचा वापर करणे आणि ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. ऐकण्याच्या प्रक्रियेचे विचारलेला आहे, कशाचा समावेश होतो? याचा अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, अर्थ लावणे, अनुमान काढणे या गोष्टी किंवा पूर्वज्ञानाचा वापर या ऐकणे याच्यामध्ये मोडत नाहीत. तर ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे इतकंच ऐकण्याच्या क्रियेमध्ये अपेक्षित असतं. आता शेवटचा प्रश्न 120 नंबरचा बघा, जोड्या दिलेल्या आहेत. ए मध्ये अध्यापन पद्धतीशी सुसंगत रकाना आणि बी मधील अध्यापन पद्धतीचे ज्ञान किंवा संबंधित उपक्रमाची जोडी दिलेली आहेत. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. 120 नंबर बघा, वाचून घेऊ. संभाषणात्मक भाषा शिक्षण आहे, थेट पद्धती आहे, व्याकरण भाषांतर आहे आणि वेस्टची नवी पद्धती आहे. आणि बी मध्ये काय दिले बघा, तर अध्यापन पद्धतीचे ज्ञान किंवा संबंधित उपक्रम. आता जोड्या लावायच्या आहेत. याचा अचूक उत्तर आहे बघा 120 नंबर 1. बघा, संभाषणात्मक भाषा शिक्षण याची जोडी 1 बरोबरच जुळते. संभाषणात्मक भाषा शिक्षण म्हणजे सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा. त्याच्यानंतर थेट पद्धती बघा, म्हणजेच काय तर आगमनात्मक
व्याकरण शिक्षण. त्याच्यानंतर व्याकरण भाषांतर याची जोडी जुळते 3 नंबरच्या पर्यायाबरोबर लेखी साहित्यिक मजकूर. आणि वेस्टची नवी पद्धती कशावर आधारित आहे तर मूक वाचनावर आधारित आहे, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं झाले आपले भाषा 1चे किंवा मराठी भाषा 1चे प्रश्न 91 ते 120. आता ज्यांनी भाषा 2 म्हणून मराठीची निवड केलेली आहे त्यांच्यासाठी 121 ते 150 या नंबरचे प्रश्न सॉल्व करायचे असतात. तर बघा, याच्यामध्ये उतार आहे 121 ते 128, म्हणजे 8 प्रश्न ह्या उतारावर आधारित आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला कविता दिसणार नाही, 2 उतारे दिसतील तुम्हाला आणि अध्यापनशास्त्राशी संबंधित प्रश्न भाषा 2 मध्ये. आणि भाषा 1 मध्ये 1 उतार आणि 1 कविता. तर बघा, दिवाळीची चाहूल लागता क्षणी स्त्री मंद आनंदाने नाचू लागते. बदलत्या काळाबरोबर स्त्री जीवनाचे संदर्भही बदलले आहेत. तिच्या कार्यक्षेत्राचा परीघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. म्हणूनच दिवाळीच्या सुट्टीत 4 दिवस निवांत निसर्गाच्या सानिध्यात घालविण्याची स्वप्ने ती सहज बघते. पण ज्या काळात स्त्री फक्त मर्यादित क्षेत्रात जगत होती तेव्हा तिची मानसिकता कशी होती, आपल्या सणावारांविषयी तिच्या काय भावना होत्या, या सर्वांचेच उत्तर आपल्याला लोकसाहित्यातून मिळते. लोकगीतातून स्त्री मनाचे हे होंकार जागोजागी आढळतात. दिवाळीच्या आतुरतेने वाट बघणाऱ्या या स्त्रीने तिच्या मनाची असंख्य स्पंदने ओवीबद्ध करून ठेवली आहेत. या ओवी गीतांमधून भारतीय संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते. किंबहुना स्त्रियांची ओवी गीते तर भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आपले सण, उत्सव, विधी, परंपरा या सर्वांचेच प्रतिबिंब या गीतांमध्ये पडले आहे. तनामनामध्ये चैतन्य निर्माण करणारी दिवाळी तर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दसरा दूर गेला, दिवाळी ईसा दिशी असं म्हणत म्हणत या ओव्यामधली गृहिणी कामाला लागते. सणामध्ये सण, दिवाळी सण मोठा हाच भाव सर्वत्र भरून राहतो. ही दिवाळीच्या स्वागताची तयारी घराघरात होते. शेतकऱ्याच्या घरात धनधान्य आलेलं असतं, गाई गुरांचं कौतुक चाललेलं असतं. दिवा इना दीन बाई खेतीना पसारा असं म्हणत घरात लगबग सुरू असते. अंगणात शेणाचा सडा शिंपला जातो. दारी रांगोळी काढली जाते. सख्या शेजारणी अंगणात जमा होतात. या सर्व वातावरणाचा देखावा या ओवीतूनही दृष्टीस पडतो. आता इथं ओवी सांगितलेली आहे बघा, शेजी घाली सडा माझ्या सड्याला भिडून, बंधुराज माझा आला रांगोळी मोडून. अशा सुबक रांगोळी भोवती पंत्यांनी आरास केली जाते. सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण होते. सोन्या चांदीने माणिक मोत्याने लक्ष्मीची पूजा मांडली जाते. लक्ष्मी ग बाई आली आली तशी जाऊ नको, घरादाराला ग माझ्या अंतर देऊ नको असे म्हणत घरातील गृहिणी आपल्या घराचे सौख्य अबाधित राहावे म्हणून प्रार्थना करते. लक्ष्मीसोबतच घरातील दूध दुभत्या जनावरांना मानाचे स्थान असते. त्यांना औक्षण केले जाते. 4 घास कौतुकाने भरविले जातात. दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी म्हणून हा सोहळा पार पाडला जातो. पूर्वी सासरी जाणाऱ्या लेकीबाळीसोबत गोधन देण्याची प्रथा होती. आता बघा, पूर्ण कवितेचा सार आहे दिवाळी. आणि दिवाळीमध्ये बघा, ज्या प्राचीन स्त्रिया आहेत त्यांनी ज्या ओव्यातून दिवाळीचं वर्णन केलेलं आहे ते पण सांगितलेलं आहे. काही ओवी ज्या आहेत त्यांची चरणं दिलेली आहेत. त्याचबरोबर दिवाळीच्या प्रसंगी जे मंगलमय वातावरण असतं त्याबद्दल माहिती या उतार्यामधून दिलेली आहेत. आपण प्रश्न वाचून घेऊ. आशय समजला की प्रश्न सोडवायला सोपं जातं. आता इथं बघा, आणखीन थोडंसं राहिलेलं आहे. रुक्मिणीला देखील गायी आंदण दिल्याचे उल्लेख लोकगीतातून आढळतात. या संदर्भात या ओवीतील माहेरवाशिनीचे मागणे पाहण्यासारखे आहे. दिवाळी दसऱ्याची चोळी फाटून झाली चिंधी, नटव्या बंधुजीने मला अवताला दिले नंदी. भारतीय संस्कृतीची ही कृषी संस्कृती असल्याने सर्व जनजीवन या पशुधनाशी निगडीत आहे. म्हणून सासूरवाशिनीला माहेरकडून या चोळी बांगडीपेक्षा या पशुधनाची अधिक अपेक्षा असायची, कारण त्यामुळेच तिच्या जीवनात समृद्धी नांदायची. लोकगीतातून स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत जातात. प्रामुख्याने स्त्रियांची ही गीते म्हणजे दळण कांडण करीत असताना प्रसवलेली असतात. त्यामुळे स्त्रीच्या भावविश्वाची आदिमताच यातून जाणवते. माहेर म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव आणि दिवाळी म्हणजे या सुखाची पर्वणीच. तिच्या मनात दिवाळीविषयी अधिक उत्कंठा असते. आता इथं बघा, पूर्ण उतार्याचा सार काय आहे, दिवाळी आणि स्त्रीच्या मनातील भावभावना, त्याचबरोबर तिचं माहेरपण आणि सासर या दोन्हीमधलं जे अंतर आहे किंवा तिची माहेराकडून असणारी अपेक्षा, या सर्वांचा या उतार्यामध्ये उल्लेख आहे. तर प्रश्न बघा, 121 नंबरचा प्रश्न,
दिवाळीना दीनबाई खेतीना पसारा यातील खेतीना पसारा यातून काय सूचित केली आहे? खेतीना पसारा या शब्दातून घरात धनधान्य आलेले आहे, गाईगुरांचं कौतुक चाललेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, अंगणात सडा शिंपलेला आहे. तर खेतीना पसारा या शब्दातून बघा घरात धनधान्य आलेले आहे, तर या गोष्टीचं काय आहे वर्णन होतं. खेतीना पसारा म्हणजेच घरात धनधान्य आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1. 122 नंबरचा प्रश्न बघा. लेखिकेच्या मते सासूरवाशिनीला माहेरकडून कशाची अपेक्षा अधिक अपेक्षा असते? चोळी बांगडी, पशुधन, नंदी, औत. चोळी बांगडीची आहे का? तर नाही. त्याच्यानंतर बघा नंदीचे आहे का? औतचे आहे का? तर नाही. पशुधन, कारण त्या पशुधनामुळेच तिच्या घरी संपत्ती नांदत असते, म्हणून लेकीला किंवा सासूरवाशिनीला माहेरकडून पशुधनाची अपेक्षा असते. ऑप्शन क्रमांक 2. बघा उतारा नाही समजला तर तुम्ही 2 वेळा वाचा, पण वाटते म्हणून प्रश्न टिक करू नका. तुम्हाला नाही समजलं गोंधळ वाटत असेल पुन्हा एकदा वाचा आणि टिक करा. त्याच्यानंतर बघा 123 नंबर. लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे? सामान्य नाम आहे, सर्वनाम आहे, विशेष नाम आहे, समुदायवाचक नाम आहे. शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत ह्याच्यामध्ये बघा अगदी डीप जाऊन तुम्हाला त्याचे पोट प्रकार विचारलेले नाहीत. फक्त तुम्हाला ते कोणती जात आहे किंवा नाम आहे की सर्वनाम आहे, विशेषण आहे, हे फक्त ओळखायला सांगितलेलं आहे. लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे? तर याचं अचूक उत्तर आहे बघा, तर लक्ष्मी हे काय आहे? विशेष नाम आहे. विशेष नामावर तुम्हाला 2 प्रश्न दिसतात. कालच्या पेपरमध्ये आपण विशेषण एकाच पेपरमध्ये विशेषण या घटकावर तुम्हाला 4 प्रश्न दिसतील. आता आपण विशेष नामावर 2 प्रश्न बघितले. त्यामुळे शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत अगदी बेसिक गोष्टी आहेत आणि त्या सर्व व्यवस्थित करायच्या, त्यामुळे आपल्याला बघा इथं हक्काचे मार्क मिळतात. 124 नंबरचा प्रश्न. दिवाळी सण मोठा यातील मोठा काय आहे? कर्ता आहे, विशेषण आहे, कर्म आहे, क्रियापद आहे. तर इथं बघा दिवाळी सण मोठा. सण कसा आहे? मोठा आहे. त्यामुळे काय आहे? तर सणाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे मोठा, त्यामुळे काय आहे? विशेषण आहे. 125 नंबरचा प्रश्न. प्रस्तुत उतार्यात शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे? शेतीची वस्तू म्हणून आलेला शब्द औत आहे, नंदी, गाई आणि माणिक. तर इथं अचूक उत्तर आहे बघा औत. शेतीची वस्तू काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 औत. 126 नंबरचा प्रश्न. स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव कोणती असते? दिवाळी, भाऊराया, रांगोळी आणि माहेर. पूर्ण उतारा कशावर आधारित आहे? तर दिवाळी सणावर. आणि स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव, तिला माहेराकडून जे असते अपेक्षा, इथं काय आहे बघा? माहेर. ऑप्शन क्रमांक 4. कोणत्याही स्त्रीला सासरी कितीही सौख्य असलं तरी तिला तिचं माहेर कधीही प्रिय असतं, आणि स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव उतार्यानुसार पण ऑप्शन क्रमांक 4 माहेर हेच आहे. त्याच्यानंतर बघा 127 नंबरचा प्रश्न. उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते? रांगोळी मोडून, सडा घालून, रांगोळी काढून, दिवा लावून. तर याचा अचूक उत्तर आहे बघा रांगोळी मोडून. भाऊरायाचं आगमन कसं झालंय? रांगोळी मोडून. ऑप्शन क्रमांक 1. 128 नंबरचा प्रश्न. स्त्रियांच्या ओवीगीतातून पुढीलपैकी काय आढळत नाही? स्त्रियांची मानसिकता, सणवार, स्त्री मनाचे सुखदुःख, संस्कृती विरोध. इथं संस्कृती विरोध कुठंतरी दर्शवलेला आहे का? नाही. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा 129 ते 135. पुन्हा एक उतारा आहे, उतारा वाचून घेऊ. पौष हा संक्रमणाचा महिना, थंडीचा कडाका यातलाच. दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसात मिळते. रूढ समजुतीप्रमाणे हेमंताची अखेर या महिन्यात होते. रामायणात इष्ट ऋतू म्हणून हेमंताला गौरविले आहे. आपल्या उष्ण देशात थंडीच्या महिन्यांना विशेषतः गव्हाची हिरवीगार सुंदर पिके शेतात डोलती ठेवणारे ह्या महिन्याला पुष्टीचा महिना मानावे, यात काहीच नवल नाही. पावसाच्या मारझोडीत शेतातल्या डुलत्या पिकांचे सौंदर्य मनमुराद डोळ्यात भरत नाही. चिखलाच्या डबक्याने माणूस व पिके यांच्यातले अंतर वाढते. पण हिवाळी पिकांचे तसे नसते. आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने चहूबाजूंनी सांज सकाळ कवटाळीत असते. धुक्याचा जीवनदायी ओलावा आणि गारटा शेतातून हिरवा काटा तिच्या अंगावर फुलवीत असतो. सूर्याचे किरण ही धुक्यातून आरपार जाताना
धडपडतच गेलेसे वाटतात. या दिवसात सूर्यप्रकाशाच्या कांबी सकाळच्या वेळी धुक्याच्या पसाऱ्यातून मार्ग आक्रमित असताना जशा स्पष्ट व रमणीय दिसतात तशा धुके ओसंडलेल्या हंगामात दिसत नाहीत. सूर्य वर आला आणि धुके विरलेसे वाटले तरी झाडाच्या मधून जे उन्हाचे कवडसे जमिनीवर वा घरांच्या छतामधून झरोक्यामधून भिंतीवर पडतात ते सारे या किरणांच्या शलाकामधूनच पडलेले दिसतात. जणू काही हिवाळ्यात आपल्यापासून दूर दूर जाणाऱ्या धरणीला आकाशाने धुक्याने लपेटून टाकली असता आपल्या हातांनी चाचपडत सूर्य स्पर्शित असतो. तिचे आकाशाच्या मिठीत दडलेले मुख प्रकाशाकडे वळवीत असतो. अगदी नाजूक सुकावं असे त्याचे किरण अनुनयाची कला कशी असावी हे जणू काही प्रत्यक्ष दाखवित असतात. मोठ्या रात्रीचा गारवा व विश्रांती सुख अनुभवून तुष्टपुष्ट झालेली पृथ्वी आळसत आळसत सूर्यसन्मुख होत असते. पौष महिन्याचा विचार मला आदिवासींच्या 1-2 कथांविषयी आता करताच येईनासा झाला आहे. पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर, पण देवयोगाने लग्न होते सूर्याबरोबर. आकाश रडते ते पावसाच्या रूपाने, त्याची मिठी मेघांच्या व धुक्याच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचे मिलन सांज सकाळी होते त्यावेळी आकाश तळमळते आणि सकाळी दहिवराचे अश्रू गाळते. पौषातले उगवले तांबडे लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडावर कुंदाची ती पांढरी शुभ्र फुले दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी राहिली असलेली पाहिली की खरोखरच वरचे रूपक सार्थ झालेले वाटते आणि म्हणूनच पौषातला सूर्योदय पाहणे मला फार आवडते. आता पौष महिना याच्याबद्दल माहिती आहे आणि ते पौष आणि त्याच्या आधीच्या महिन्याबद्दल माहिती आहे आणि त्यावेळी असणारा सूर्योदय असेल किंवा सुंदर वातावरण आहे आणि इथं सूर्य आहे, पृथ्वी आहे, आकाश आहे, यांच्यामधला परस्पर संबंध या उताऱ्यातून लेखकाने व्यवस्थितरित्या आणि अगदी अलंकारिक भाषामध्ये मांडलेला आहे. बघा, प्रश्न वाचून घेऊ. 129 नंबरचा प्रश्न. पृथ्वी आळसत आळसत सूर्य सन्मुख होत असते यातील अधोरेखित क्रियापद. पुन्हा बघा, सेम प्रश्न, काहीच तुम्हाला करायची गरज नाही वेगळं असं. बघा, होत असते काय असतं बघा, डोळे झाकून आपण सांगू शकतो की 129 नंबरचं उत्तर काय आहे, संयुक्त क्रियापद. किती प्रश्न बघितलेत बघा आपण. पेपर 2ला तुम्हाला संयुक्त क्रियापदावर हमखास एक तरी प्रश्न दिसतो. तुम्ही आपले 4 व्हिडिओ बघा, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पेपर 2ला संयुक्त क्रियापदावर मराठीमध्ये प्रश्न विचारलेलाच आहे. तर बघा, मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद अशी ज्यावेळी रचना असते त्यावेळी काय म्हटलं जातं, त्याला संयुक्त क्रियापद. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा, 130 नंबरचा प्रश्न. दहिवर शब्दाचा योग्य अर्थ कोणता? दव, दही, वृक्ष, मडके. आता दहिवर म्हणजे काय बघा, तर सकाळी धुक्यामध्ये किंवा झाडावर पानावर जे पाण्याचे थेंब साचलेले असतात त्याला दहिवर किंवा काय म्हटलं जातं, दव. ऑप्शन क्रमांक 1. 131 नंबरचा प्रश्न. आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने कवटाळीत असते यातील अधोरेखित काय आहे? आकाश धरणीला हा शब्द काय आहे विचारलेला आहे. विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भावचक नाम आहे की क्रियाविशेषण आहे? आता याचं अचूक उत्तर आहे बघा, आकाश धरणीला. धरणी आणि आकाश काय आहे? विशेष नामे आहेत. ऑप्शन क्रमांक 1. 132 नंबरचा प्रश्न. पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात यातील अनुनय या शब्दाचा समानार्थी शब्द. अनुनय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता विचारलेला आहे? भक्ती, अनुकरण, प्रियाराधन आणि विवाह. याचा अचूक उत्तर आहे बघा, अनुनय करतात. पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. प्रियाराधन. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 133 नंबरचा प्रश्न. पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण? 1. दिवस मोठा होतो. 2. हिरवीगार पिके येतात. 3. आकाशात धुके असते आणि 4 आहे धुक्यातून सूर्यकिरणे येतात. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. संक्रमणाचा महिना म्हणण्याचं कारण दिवस मोठा होऊ लागतो. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा, 136 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी सामान्य नाम काय ओळखायचं आहे? सामान्य नाम ओळखायचं आहे. धुके, गारठा, माणूस आणि ओलावा. तर याच्यामध्ये सामान्य नाम आहे बघा, माणूस. नेक्स्ट बघा, 135 नंबरचा प्रश्न. पृथ्वी, आकाश आणि सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडले? पौषाची संक्रमणता, पृथ्वी व सूर्याचे मिलन, आदिवासी कथा आणि रामायण. तर याचा अचूक उत्तर आहे बघा, आदिवासी कथा. पृथ्वी, आकाश व सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडले? तर आदिवासी कथा. ऑप्शन क्रमांक
3. 136 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी आता इथून जे प्रश्न पुढचे आहेत तर मराठी भाषा अध्यापनशास्त्रावर आधारित आहेत. 136 नंबर, पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? पाठ्यपुस्तक, रेल्वे तिकीट, दूरदर्शन आणि पॅडलेट. ऑनलाईन शिक्षणाच्या संधी, पाठ्यपुस्तक नाही, रेल्वे तिकीट नाही, दूरदर्शन नाही, तर पॅडलेट एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म पुरवणारी कंपनी आहे बघा, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 पॅडलेट. त्याच्यानंतर 137 नंबरचा प्रश्न, संस्कारक्षम मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही? आदर्श नसलेलं तंत्र, स्वाध्याय, कागद पेन्सिल चाचणी, प्रकल्प आणि वर्ग सादरीकरण. याचा अचूक उत्तर आहे बघा कागद पेन्सिल चाचणी. संस्कारक्षम मूल्यमापन करायचं आहे, विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे गरजेचे आहे, प्रकल्प, वर्ग सादरीकरण या गोष्टी अंतर्भूत होतात. कागद पेन्सिल चाचणी आवश्यक नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. 138 नंबरचा प्रश्न, दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे रेलिया, भाषा खेळ, शिक्षण साधन आणि मजकूर. तर याचं अचूक उत्तर आहे बघा, आता इथं CTETनं ज्यावेळी आन्सर की आली बघा, तर इथं काय दिलेलं आहे, 2 उत्तरं दिलेले आहेत. म्हणजे काय दिलं होतं, बी, आणि बीचा अर्थ होतो 1 किंवा 3. म्हणजे रेलिया पण उत्तर बरोबर आहे आणि शिक्षण साधन पण उत्तर बरोबर आहे. दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले शिक्षण म्हणजे रेलिया किंवा शिक्षण साधन, त्यामुळे 2 इथं उत्तर बरोबर आहेत, रेलिया आणि शिक्षण साधन. CTETच्या फायनल आन्सर मध्ये 2 उत्तरे आहेत, 1 आणि 3. त्यामुळे बघा 139 नंबरचा प्रश्न, भारताचे शिक्षणात भाषा धोरण, त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते? बहुभाषिक शिक्षण, एकभाषिक शिक्षण, हिंदीवर भर देत द्वैभाषिक शिक्षण आणि मातृभाषाधारित बहुभाषिकत्व. आता इथं बघा 139 नंबरचा प्रश्न, इथं त्रिभाषा सूत्रात एकभाषिक शिक्षण असेल का? पर्याय गेला. द्वैभाषिक शिक्षण नाही. आता ह्या दोन्हीमध्ये बघा बहुभाषिक शिक्षण आणि मातृभाषाधारित बहुभाषिकत्व अगदी जवळचा. आता ज्यावेळी बघा बहुभाषा किंवा एखादी दुसरी भाषा आपण शाळेमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश करत असतो, त्यावेळी बघा प्राधान्य कशाला असतं? आपल्या मातृभाषेला असतं, आणि मातृभाषाधारित बहुभाषिकत्व आपण स्वीकारलेलं असतं. त्यामुळे याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मातृभाषाधारित बहुभाषिकत्व. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 140 नंबरचा प्रश्न, अधोगामी, टॉप डाऊन. आता ही टॉप डाऊन मेथड जी आहे, तुम्हाला बघा जवळजवळ आपण 3 ते 4 प्रश्न या टॉप डाऊन मेथडवर या मागच्या लेक्चरमधून आणि आजच्या लेक्चरमधून आपण डिस्कस करत आहोत. 3 ते 4 प्रश्न या घटकावर आलेले आहेत, त्यामुळे हा घटक व्यवस्थित करायचा. अधोगामी किंवा टॉप डाऊन प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय, ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात, ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात, ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात, ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे असते. याचा अचूक उत्तर आहे बघा संबंधित नसलेला पर्याय. तर ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात, बरोबर आहे. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात, बरोबर आहे. आणि ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात, बरोबर आहे. संबंधित नसलेला पर्याय, ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं अचूक उत्तर असेल. बघा ज्यावेळी पॅडॉलॉजीचं मी सेशन घेईन त्यावेळी तुम्हाला ह्या ज्या पद्धती आहेत मराठी अध्यापन शास्त्राशी संबंधित त्यांचं आपलं एक वेगळं लेक्चर होईल बघा, तिथून ते हा तुमचा घटक कव्हर होईल. 141 नंबरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. इथं कोणताही रट्टा मारून चालणार नाही, हे तुम्हाला माहीतच पाहिजे बघा. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी आणि 13 एप्रिल. तर कधी साजरा केला जातो? 21 फेब्रुवारी. आणि ही तारीख तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची आहे बघा. तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? 21 फेब्रुवारी. प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे हे तुम्ही नोट डाऊन करा. 142 नंबरचा प्रश्न, तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्रही आहे त्याला ईमेल लिहिता, या प्रकारचा ईमेल म्हणजे? आता बघा TETला जसं पत्राचं औपचारिक की अनौपचारिक विचारलं होतं, तसं ईमेलचा प्रकार विचारलेला आहे. कुणाला लिहिलेला आहे? सहकारी मित्र, जो तुमचा मित्र आहे, एखादा सहकारी तुमचा जो तुमचा मित्र आहे त्याला ईमेल केलेला आहे आणि त्या ईमेलचा प्रकार विचारलेला आहे, अनौपचारिक, औपचारिक, व्यावसायिक की पत्र व्यवहार. याचा अचूक उत्तर दिलेलं आहे बघा औपचारिक. औपचारिक कुणाला केलं जातं बघा, तर कंपनी असेल किंवा काहीतरी फॉर्मॅलिटीज केल्या जातात किंवा फॉर्मल किंवा औपचारिक. बघा एखादी शाळा असेल, कंपनी असेल यांना किंवा
व्यवसायाशी संबंधित जे मेल केले जातात ते कशामध्ये मोडतात? औपचारिक. आणि मित्र, नातेवाईक यांना जे ईमेल केले जातात ते कशामध्ये मोडतात? तर अनौपचारिक या गटामध्ये मोडतात. 143 नंबरचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे शिक्षणासाठी मूल्यमापन, शिक्षणाचे मूल्यमापन, शिक्षणात मूल्यमापन, शिक्षण म्हणजे मूल्यमापन. फक्त शब्दामध्ये फिरवाफिरव केलेले आहे बघा. याचा अचूक उत्तर आहे शिक्षणासाठी मूल्यमापन. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे शिक्षणासाठी मूल्यमापन. ऑप्शन क्रमांक 1. 144 नंबरचा प्रश्न, द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजेच संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? परत एकदा बघा, द्वितीय भाषा वर्गामध्ये आरोग्य म्हणजेच संपत्ती ही ध्वनिफीत लावली जाते. नंतर मुलांना पत्रके वाटून पर्यायांपैकी अचूक उत्तरे देण्यास सांगितलं जातं. ही जी कृती आहे किंवा हा जो उपक्रम आहे यातून कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे असं विचारलेलं आहे बघा. 1. आरोग्यावरील पाठ ऐकणे. 2. विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवणे. 3. आहे आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. आणि 4 आहे आरोग्य आणि संपत्ती यावरील धडा पाठ करणे. याचा अचूक उत्तर आहे बघा. आता इथं पण 2 उत्तरे दिलेले आहेत. डी. याचं जर फायनल उत्तर तालिकेनुसार आपण जर बघितलं तर डी दिलेला आहे आणि डीचा अर्थ होतो 2 किंवा 3. म्हणजे तुमचं 2 पण उत्तर बरोबर आहे आणि 3 पण. 2 आहे विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवण्याने. 3 आहे आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. 2 आणि 3 दोन्ही उत्तरे बरोबर आहेत. 145 नंबरचा प्रश्न, भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात. चुका या भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे. चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात मदत करतात. इथं काय विचारले बघा, भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? चुकीचा पर्याय शोधायचा आहे. 145 नंबर, चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. अडथळा आणतात का? नाही. चुकल्यामुळेच तर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अध्ययन होत असतं बघा. त्यामुळे चुका काय आहेत तर अडथळा आणत नाहीत. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं आहे. अडथळा आणतात, आणत नाहीत. इथं आणतात दिलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट बघा, भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय? आता सर्जनशीलता बघा, भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे 146 नंबरचा प्रश्न. 1. वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे. 2. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी विविध विषयांच्या घटकांना सामावून घेणे. 3 आहे नवीन शिक्षण पद्धतींचा वापर करून केलेले वर्ग कार्य. आणि 4 आहे संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेली वर्ग सामग्री. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याची आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे. बघा, सर्जनशीलता म्हणजे काय? मुक्त जी कार्य दिली जातात त्याच्यामध्ये विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असणे म्हणजे सर्जनशीलता होय. 147 नंबरचा प्रश्न, विद्यार्थ्यांना भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते? आता बघा, वर चुकांवर आधारित तुम्हाला चुकीचा पर्याय कट करायचा होता आणि चुकांवरच प्रश्न खाली विचारलेला आहे बघा. तर विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे काय आहे तर याचे प्रमाण की अध्ययन होत आहे. चुका होणे म्हणजेच अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते विचारलेला आहे. वर्तनवादी, बोधनात्मकवादी आणि मानवतावादी की मानस विश्लेषणवादी. तर या मान्यतेचा पुरस्कार कोण करतं तर बोधात्मकवादी दृष्टिकोन, कॉग्निटिव्हिस्ट दृष्टिकोन. ऑप्शन क्रमांक 2. 148 नंबर, आता अचूक विधान ओळखायचं आहे. डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे. डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे. डिस्ग्राफिया ही वाचन अक्षमता आहे आणि डिस्लेक्सिया ही लेखन अक्षमता आहे. आता डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफिया बरेचसे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात बघा याच्यावर, आणि डिस्लेक्सियावर तर सर्वात जास्त. त्यामुळे डिस्लेक्सिया बघा काय आहे, वाचन अक्षमता काय आहे तर हे बरोबर आहे. आणि डिस्ग्राफिया काय आहे, लेखन अक्षमता. डिस्लेक्सिया वाचन अक्षमता आणि डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता. दोन्ही पर्याय बरोबर आहेत. आणि असा पर्याय कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही बरोबर. परत
एकदा सांगते, डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन अक्षमता आणि डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता. लक्षातच ठेवा, कारण डिस्लेक्सियावर बरेच सारे क्वेश्चन आहेत बघा. त्याच्यानंतर 149, शासकीय शाळेची शिक्षिका रीटा दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते? तर नैसर्गिक प्रक्रियेचा सिद्धांत, सरावातून सवय लावणे सिद्धांत, प्रेरणा आणि आवड सिद्धांत, जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत. बघा, रीटा नावाची शाळेची काय आहे, शिक्षिका आहे. ती दृश्य साधने म्हणजे जी आपण पाहू शकतो अशी साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करत आहे. आणि रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते आहे असं विचारलेलं आहे. उत्तर आहे प्रेरणा आणि आवड सिद्धांत. ऑप्शन क्रमांक 3. शेवटचा प्रश्न, प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजे? प्राणी हा मुख्य पात्र असलेले आणि सुगमपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजे कल्पित कथा, बोध कथा, विज्ञान कथा आणि यात्रा वृत्तांत. याचं चूक उत्तर आहे बघा. तर नीती शिकवणारी एखादं बघा, आता बघा बोधकथा पाहिली असेल तुम्हाला, पहिला इथं बोधकथा सांगितली जाते आणि खाली तुम्हाला तात्पर्य दिलं जातं, मॉरल सांगितलं जातं. त्यामुळे नीती शिकवण देणारी कथा म्हणजेच काय, तर बोधकथा. ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारे बघा आपण 91 ते 150 60 प्रश्न सॉल्व केलेले आहेत. हे 60 कालच्या व्हिडिओचे 60 आणि मागचे अशा आपण किती क्वेश्चन सॉल्व केलेत बघा, तर जवळजवळ टोटल 240 क्वेश्चन आपण मराठीचे घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला भाषा 1चे 4 सेट आहेत आणि भाषा 2चे 4 सेट आहेत. आणि हे खूप झालं. एवढं तुम्ही 4 व्हिडिओ पाहिलं की तुम्हाला अंदाज येईल की पेपरला मराठीत काय विचारलं जातं. आणि तेवढंच जरी वाचलं तुम्हाला बघा 25+ मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि ज्यावेळी आपण पुढे जे आपले लेक्चर येतील बघा, पेडॉलॉजीशी संबंधित पण लेक्चर मी घेईन त्याच्यामध्ये बघा. आणि उतार्यामध्ये जे व्याकरण विचारलेलं आहे ते पण आपण लाईव्ह घेऊन काय करू, तर ते व्याकरण कव्हर करू. आणि पेडॉलॉजीच्या सेशनमध्ये आपण किंवा मराठी अध्यापनशास्त्रावर जे जे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावर पण आधारित व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि इतकं पाहिलं बघा तुम्हाला 25 ते 30 या दरम्यानच मार्क नक्की मिळतील. आणि एकतरी काय करा, तुम्ही रोज एकतरी क्वेश्चन पेपर रीड करा किंवा सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमची हिंदीची सर्व भीती पळून जाईल बघा. आणि CTETला तुम्हाला पूर्ण पेपर 1ला आणि पेपर 2ला 90+ मार्क घेणे कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. आणि अगदी सोपं आहे बघा, जास्त अवघड नाही. 90+ मार्क सहज मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही काय करा, डेली एक पेपर तरी काय करा, रीड करा. क्वेश्चन आन्सर जरी केलं, मी टेलिग्राम ग्रुपवर एक ॲप पण दिलेलं आहे बघा, ते तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपात काय करू शकता, सोडवू शकता. प्रश्न सॉल्व केल्या केल्या तुम्हाला खाली उत्तर पाहायला मिळेल. किंवा सगळे प्रश्न सॉल्व करून झाल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला ॲनालिसिस पडेल बघा, तुमचे किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकीचे आहेत. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही सराव टेस्ट नाहीत, तर सर्व CTETचे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते. आणि त्या ॲपची लिंक हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि जे कोणी लेक्चर पहिल्यांदाच पाहत आहेत, नव्याने या चॅनलशी जोडले गेलेले आहेत, तर त्यांनी काय करा, पहिल्यांदा आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन एखादा व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन लवकर मिळून जाईल. याच्यानंतर बघा तुम्हाला पेडॉलॉजीचे सेशन, SSTचे कंटेंटचे सेशन, NCERTचे बुक रिव्हिजनचे सेशन, हे सर्व मी तुम्हाला 8 फेब्रुवारीपर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि जेणेकरून बघा 100% तुम्हाला आपल्या चॅनलचा CTET पास होण्यासाठी नक्की उपयोग होईल. तर बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, 7 जुलै 2024चा पेपर 2 मधील मराठीचं क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. पुन्हा उद्या नवीन एका व्हिडिओतून पाहू किंवा नवीन PYQ ॲनालिसिसच्या व्हिडिओतून भेटू. तोपर्यंत धन्यवाद.